सर्व जगामध्ये झालं की अरे हा करोली टॅकाक्स नावाचा जो हंगेरियन शूटर आहे त्याचा हात उजवा हातच तुटला आणि आता तो अधू झाला, दुबळा झाला. आता हा कसं काय शूटिंग करणार? त्यावेळेच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये त्याला एकही मेडल मिळालं नाही. इव्हन तो पार्टिसिपेट करू शकला नाही, कारण त्याचा हात नव्हता. तो शूटिंग कसा करायचा? परंतु तो खचून गेला नाही. त्याच्यावरती, त्याच्या माइंडवरती, त्याच्या आत्मविश्वासावरती त्याचा एवढा कंट्रोल होता की त्यानं त्याच्या पुढल्या 2 वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहनत घेतली. उजव्या हातानं तो पूर्ण आर्चरी शिकलेला असताना सुद्धा त्यानं डाव्या हातानं प्रॅक्टिस केली आणि सलग 2 वर्ष त्यानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घेतलं. ज्या वेळेस पण मी युपीसीचा अभ्यास करायचो, ज्या वेळेस पण मी मास्टर्सचा अभ्यास करायचो, त्यावेळेस ही गोष्ट मी माझ्या नेहमी डोळ्यासमोर ठेवायचो की एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा करोली टॅकाक्सनं जगाच्या इतिहासावरती आपलं नाव कोरलं. आपण का करू शकत नाही? त्याच्या सर्व चॅलेंजेस समोर, त्याच्या सर्व आव्हानासमोर आपलं जी आव्हाने आहेत, आपली जी परिस्थिती आहे ती काहीच नाहीये. 2010 मध्ये ज्यावेळेस आपल्या शाळेतून 10वी पास करून मी 11वी 12वीला वैराला गेलो, त्यावेळेस त्या ठिकाणी सेमी इंग्लिशची मुलं होती. आणि सुरुवातीला मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 11वी 12वी ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस मला माहित होतं की जे 11वीसाठी पहिले 6 महिन्याची जी अभ्यास असतो तो करायला लागतो, पुढल्या 6 महिन्याचा अभ्यास दुसऱ्या सेमिस्टरमध्ये करायला लागतो, आणि 12वीला काय करायला लागतं की पूर्ण पुस्तकं वाचावं लागतात, पाठ करावं लागतं, जसं 10वीला आहे तसं. पण त्या ठिकाणी चॅलेंज काय होतं माझ्यासमोर? सर्व 12वीचा अभ्यास हा इंग्लिशमधून होता, कारण की मी घेतलं होतं कम्प्युटर सायन्स. आणि असं असतं नॉर्मली की ज्यावेळेस तुम्ही चांगल्या क्रमांकाने 10वी पास होता त्यावेळेस 12वीला ज्यावेळेस जाता तुम्ही कम्प्युटर सायन्सच घेता. मग सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस 11वी 12वीला गेलो त्यावेळेस खूप वेळा रडलो मी. का रडलो? तर ती जी मोठी मोठी पुस्तकं आहेत ती पाठ करायची, त्यात पण ती पुस्तकं इंग्लिशची पुस्तकं. मला जमेल का? 11वी 12वीला सेमी इंग्लिशची मुलं, माझे मित्र रोहन राजमाने असेल किंवा निखिल असेल किंवा असे खूप सारे पोरं जे सेमी इंग्लिश मधून होती, चांगली शिकलेली होती, चांगली हुशार होती. मग 11वी मध्ये अभ्यासाला सुरुवात केली, परंतु खचून कधी गेलो नाही, कारण की जो माझा पाया घातला गेला होता तो ह्या शाळेत घातला गेला होता. मला जे इंग्लिशला, मला जे मॅथमॅटिक्सला टीचर लाभले होते ते एकदम एक्सलंट आणि बेस्ट होते. त्या शिक्षकांनी माझ्यामध्ये एवढा विश्वास दाखवला होता की त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिलं नाही, मी अभिमानानं सांगतो. म्हणजे खूप वेळा असं म्हणतात की मी ज्या तुकड्या जायचो त्या तुकड्यात सुद्धा पुस्तक घेऊन जायचो तांब्यासोबत. ज्यावेळेस शाळा सुटायची त्यावेळेस पुस्तक घेऊन जायचो, पाटलाच्या तुकड्यामध्ये लिंबाच्या झाडाखाली बसायचो. मला खूप सारे लोक येऊन अजून पण म्हणतात की बाबा तू त्या बांधावरतीच फिरत होता. किंवा शाळेखाली खेळत होताना डाव्या हातात पुस्तक असायचं आणि मी खेळायचो. पुस्तक कधी हातातलं पडू दिलं नाही. 11वी मध्ये 97.87% मार्क पडले तरी मी 5वा आलतो वैरामध्ये 11वी मध्ये. डोळ्यातनं पाणी आलं घडाघडा, कारण की ती नेहमी मनाला असं वाटायचं की मी तिथं कॉम्पिटेटिव्ह राहावं, ही जी मुलं अभ्यास करतात ना त्यात मी टॉप राहावं. मग भलेही 7वी स्कॉलरशिप असेल, 5वी ते 10वी पर्यंतचा कुठलाही वर्ग असेल, असं वाटायचं की माझा नंबर यावा. छोट्या छोट्या कौतुकाच्या थापा ज्या त्या पाठीवर पडायच्या. कधी भाषणाच्या स्पर्धेला गेलं चावडीमध्ये त्यावेळेस लोक पैसे द्यायचे, ज्यावेळेस लोक भेटायचे त्यावेळेस म्हणायचे की चांगला हुशार आहे तू, क्लास 1 ऑफिसरच बनायचा. आई वडिलांचं नेहमी लक्ष असायचं. थोडी जरी चूक केली तर बापू खूप मारायचे. बापू म्हणायचे की अभ्यास का करत नाही तू, इकडे तिकडे फिरला की तुझं काय खरं नाही. खूप वेळा मारलं, 10वी 12वी पर्यंत मारलं बापूने. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत्या. त्याचसोबत मनाची एक जिद्द पण होती. असं म्हणतात ना की सुरुवातीला तुम्हाला हाताला धरून चालवावं लागतं. एकदा तुम्हाला चालायचं कळलं की तुम्ही स्वतः तुमची गाडी काय करता, हाकता. मग हे खूप महत्वाचं आहे की एकदा तुम्हाला गोष्ट कळली की मला अभ्यास करावा लागतोय, माझा नंबर आलाच पाहिजे, माझ्यासाठी माझे आई वडील रक्ताचं पाणी करून हे करतायत, शिक्षक माझ्यासाठी धडपडतायत, रोज 9-9 वाजता येत आहेत, टेस्ट घेत आहेत, माझी प्रत्येक पॅरेग्राफवरती टेस्ट घेत आहेत. त्यावेळेस तुम्हाला काय कळलं पाहिजे की मी हा अभ्यास केला पाहिजे, मला माझ्या गावाचं, माझ्या घरच्यांचं आणि माझ्या शिक्षकांचं नाव मोठं केलं पाहिजे, माझ्या शाळेचं नाव मोठं केलं पाहिजे. आणि हे माझ्या नेहमी म्हणा
11वीला मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पहिल्या बेंचवरती बसणार आणि गावातून आलेलं पोरग पहिल्या बेंचवरती बसतंय आणि एखादा प्रश्न विचारला केमिस्ट्रीचा, मला अजून पण आठवतो की पाठीमागची साईडची पोरं म्हणायची आणि ती साईड मी फार छोटा, माझी जी वाढ झाली ती बीटेकच्या नंतर मी थोडी उंची वाढली वगैरे, म्हणजे 12वी पर्यंत, म्हणजे बीटेक पर्यंत मला मिशा पण नव्हते आले. 11वी 12वी म्हणजे मी फार छोटा दिसणार आणि त्याच्यामध्ये पोरं काय करायची, दाब द्यायची, उत्तर सांगू नको तू, ह्या गल्लीचा आहे मी, त्या तालमीचा आहे, ह्या विषयीचा आहे, तो पुढे बसायचं नाही, आमच्या पोराला पुढे बसू द्यायचं. सुरुवातीला त्या विद्यामंदिरच्या दरवाज्यातून आतनं प्रवेश केला की कधी एकदा बाहेर निघतो आणि गाडीला लोंबका देतो गावाला असं वाटायचं. 11वी 12वी मध्ये एक शिक्षक होते कदम सरांनी सांगितलं की शरण, मी दादा माझा विद्यार्थी होता, तू माझा विद्यार्थी आहे, मी तुला रिक्वेस्ट करतो की तू माझ्या घराच्या वरच्या बंगल्यावरती राहा, मी तुझी खायची व्यवस्था करतो, पण तू वैरांमध्येच राहा ना, अभ्यास कर. बाकीची मुलं वैरांमध्ये राहायची. ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस आईला बोलायचं ही गोष्ट, आईच्या डोळ्यात पाणी यायचं. त्याला 2 गोष्टी कारणीभूत होत्या. एक, घरची एवढी हालाकीची परिस्थिती होती की गाडीच्या आतमध्ये बसून जायला 10 रुपये नव्हतं. मग काय करायचं, टपावरती बसायचं, लोंबका जायचं आणि मग 5 रुपये देऊन वैराला जायचं. हे तर झालंच, परंतु वैरावरून ज्यावेळेस यायचो त्यावेळेस भाजी विकायला मला जावं लागायचं. आई भाजी विकत द्यायची, आई घरचं काम करणार, तोपर्यंत मी पुन्हा गावात जाऊन येडा मारणार. मग जर वैरामध्ये राहिलो मी तिथं अभ्यास करत तर ह्या गोष्टी कोण करणार पुन्हा. आणि दुसरी, आई वडिलांचं नेहमी आपल्यावरती प्रेम असतं. बीटेक पर्यंत ज्यावेळेस मला सुट्टी मिळाली त्यावेळेस आठवड्याला मी घरी येत राहायचो. तर ज्यावेळेस 11वी मध्ये माझा 5वा नंबर आला 97.87% पडून, त्यावेळेस मनाला फार बोचलं. ह्या परिस्थिती माझ्यासमोर होत्या, मला घरला यावं लागायचं, मी तिथं वैरामधली पोरं वैरामध्ये राहूनच अभ्यास करायची, तिथं कोचिंग इन्स्टिट्यूटला जायचे, मी गावात यायचो, भाजी विकायचो, कामं करायचो, गाडीच्या टपावरती बसून जायचो. परंतु ह्या सगळ्यामध्ये मला माहित होतं की कुठेतरी मला नंबर आणायचा आहे, मला मागं हटायचं नाही. ज्यावेळेस गावात जायचो त्यावेळेस टपावर बसला असताना फिजिक्स 2 12वीचा मी रिवाइज करायचो आणि 2012 मध्ये मी 12वी दिली आणि 91% घेऊन प्रथम आलो. ह्याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्हाला कुठलीही तकलीफ वाटू द्या, त्या तकलिफीमुळे, त्या चॅलेंजेसमुळे, त्या आव्हानामुळे हे कधीच वाटू देऊ नका की माझा नंबर नाही येणार. तुमच्याकडे 5 तास जरी भेटले तुम्हाला तर त्या 5 तासामध्ये एवढा क्वालिटी अभ्यास करा की बाकीच्यानं 15 तास केलेल्यापेक्षा तुमचा 4 तासाचा क्वालिटी अभ्यास झाला पाहिजे. पाठांतर करताना पण एवढं भारी पाठांतर करायचं, समजा तुम्ही एकदा वाचलं, दुसऱ्या वेळेस त्याला आठवायचा प्रयत्न करायचा, मी काय वाचलं. प्रत्येक वेळेस तुम्ही गायड घेऊन बसता त्यावेळेस लाईनी करत नुसतं वाचायचं नाही. एकदा तुमच्याकडं तुमचं गायड आलं, प्रश्न वाचला तुम्ही, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन वाचा, उत्तर वाचा, एकदा 2दा वाचा, त्याच्यानंतर त्याला आठवायचा प्रयत्न करा. दुसऱ्या वेळेस जे तुम्ही वाचले त्याला लिहायचा ट्राय करा, लिहा, किंवा जे तुम्ही प्रश्न वाचलेला आहे ते दुसऱ्यांना सांगा, तुमच्या मित्राला सांगा, मैत्रिणीला सांगा की ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट द्या. तर तुमचा अभ्यास क्वालिटी असला पाहिजे. जी एखादी गोष्ट वाचली नवीन ती 24 तासामध्ये रिवाइज करा. कारण की जो ब्रेनचा जो आपला फंक्शन आहे ते ब्रेनचं फंक्शन असं आहे की जी एखादी गोष्ट वाचली की आपण माणूस विसरतो, जास्त रिटर्न कमी राहते. त्यामुळे तुम्ही वाचलेली गोष्ट 24 तासामध्ये नवीन वाचलेली गोष्ट पुन्हा वाचा. त्याच्यानंतर मग 1 आठवड्यानं वाचू शकता, मग 15 दिवसांनी वाचू शकता. अभ्यासाची तुमची क्वालिटी वाढवा. 2010 मध्ये 10वी झाल्यानंतर मग 12वी दिली. 12वीच्या नंतर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगला खूप सारे विद्यार्थी माझ्या वेळेस लातूर पॅटर्नला जायचे, लातूरला जायचे. खूप सारे फक्त नावापुरतं ऍडमिशन घ्यायचे, 11वी 12वीला इकडे एक्झाम निघायची त्यांची आणि ते लातूरला जायचे. घरची परिस्थिती नव्हती, मग लातूरला जाऊन ऍडमिशन कसं घ्यायचं आणि तिथं कोचिंगला कसं जायचं. मग हिथंच 11वी 12वी मध्ये घरी स्वतः अभ्यास केला, चांगले सीईटीला मार्क पडले आणि वन ऑफ द टॉप कॉलेज आहे ऑटोनॉमस कॉलेज वालचंद सांगली, तिथं ऍडमिशन मिळालं. म्हणजे तुम्ही तुमच्या जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही स्वतः पण करू शकता. गायडन्स मिळाला तर खूपच चांगली गोष्ट आहे, मी नाही म्हणणार नाही. मग 12वीच्या नंतर इंजिनिअरिंग घेतलं. इंजिनिअरिंगची 4 वर्ष असतात. 12वी नंतर ग्रॅज्युएशन करायचं असतं. काही लोक BSc ला जातात, BA ला जातात, काही लोक डॉक्टर्सला जातात, MBBS ला, काही इंजिनिअरिंगला जातात. इंजिनिअरिंगला तुम्हाला चांगल्या IIT मधून करत असतात, आता JEE ची एक्झाम आली आहे. महाराष्ट्रातल्या कॉलेजमधून करत असतात CET एक्झाम आली आहे.
MBBS ला जायचं झालं तर तुम्हाला नीट द्यावी लागते, किंवा इकडं BA ला किंवा BSL तुम्ही घेऊ शकता ऍडमिशन. ह्या वेगवेगळ्या तुमच्या वाटा आहेत 12वीच्या नंतर. तसं मी इंजिनिअरिंगला गेलो, 4 वर्ष इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर देशातला टॉपचं कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, त्याला म्हणतो आपण भारतीय वैज्ञानिक संस्था, जे बेंगळुरूला आहे. IIT दिल्ली असू दे, IIT बॉम्बे असू दे, IIT मद्रास असू दे, ह्याच्या सुद्धा वर त्याचा प्रेफरन्स असतो IISc बेंगळुरूचा. त्या कॉलेजमधून 2018 मध्ये मास्टर्स केलं. आणि तिथं येणारे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले, केरळमधून आलेले, कर्नाटकामधून आलेले, तामिळनाडूमधून आलेले, त्या सगळ्यांच्या सोबत राहून त्यांच्या संग कम्युनिकेशन करून आपल्यासाठी खूप छोटे छोटे चॅलेंजेस असतात. इंग्लिश कसं बोलायचं, आपल्याला माहिती आहे की हा इंग्लिशचा वर्ड मला माहित आहे, मग त्याला कसं जोडायचं, कसं नॉर्मल भाषेमध्ये कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जिद्दीच्या जोरावर शिकाव्या लागतात. बीटेक मध्ये असताना असं वाटायचं की ठीक आहे, म्हणजे मला सगळं माहित आहे, वाक्यरचना माहित आहे, ग्रामर माहित आहे. ग्रामर का माहित होतं, माझा पाया चांगला झालेला. 10वी मध्ये जर तुम्ही ग्रामरचा आणि गणिताचा चांगला अभ्यास केला तर ह्या जगाच्या पातळीवर कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला रोखू शकत नाही. तुम्हाला गणित आणि इंग्लिशचा एवढा भारी अभ्यास करायचा आहे, फॉर्म्युला वगैरे पाठ पाहिजे, सरळ व्याजाचा असू द्या, कंपाऊंड व्याजाचा असू, कुठलंही असू द्या. युपीसीच्या काल सरांना मी बोलत होतो, युपीसीच्या परीक्षेमध्ये सीसॅट नावाचा पेपर असतो. आतापर्यंत सीसॅटच्या पेपरला कधीच मी प्रिपरेशन केलं नाही. गणित आणि इंग्लिश जे इथं शिकवलेलं आहे त्यानं पाया एवढा भक्कम केलेला, पाया एवढा मजबूत केलेला की बीटेक मध्ये गेलो त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट मध्ये राहून 10 पैकी 9.5 पॉइंट घेतला. 2018 मध्ये IISc मध्ये गेलो, IISc मध्ये 20 लाखाचं पॅकेज घेतलं. कुठंही मला इंग्लिशची कमतरता जाणवली नाही. 2018च्या नंतर युपीसीच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस उडी घेतली त्यावेळेस दिल्लीला गेलो. दिल्लीला स्वतःच्या पैशावर जाऊ शकत नव्हतो आणि स्वतःचं 20 लाखाचं पॅकेज सोडले. आणि ज्यावेळेस 20 लाखाचं पॅकेज सोडले त्यावेळेस घरच्यांना कसं मागू 20 लाख, असं मॉरल बर्डन होतं. आणि नैतिक म्हणतो ना आपण की बाबा जबाबदारी आहे, ती जबाबदारी होती. पण ह्या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची की आई वडिलांचा जो सपोर्ट आहे तो विद्यार्थ्यांना किती महत्वाचा आहे. 20 लाखाचं पॅकेज ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस खूप आनंदाने घरी सांगितलं, दादाला सांगितलं, आईला सांगितलं, बापूला सांगितलं की मला 20 लाखाचं पॅकेज मिळाले. दादा खुश, आई बापू सगळे खुश झाले. माझ्या मनामध्ये कुठेतरी चलत होतं की बाबा आता ही जे आपलं हायर एज्युकेशन आहे, म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही उच्च शिक्षण घ्या, तुम्हाला काय करायचं ते करा, पण नेहमी उच्च शिक्षण घ्या. ग्रॅज्युएशन पर्यंत थांबू नका, पोस्ट ग्रॅज्युएशन घ्या. MBBS मध्ये जर गेलं ना तुम्ही तर MD ला जावा. तुम्ही बीटेक केलं असेल तर MTech करा. नेहमी हायर एज्युकेशन घ्या, उच्च शिक्षण घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय करायचं ते करा. मास्टर्स घेतलं होतं, उच्च शिक्षण झालं होतं माझं, त्यावेळेस म्हटलं की आता हा जो प्रवास आहे हा आता युपीसीच्या प्रोसेसकडे वळवला पाहिजे. आता आपलं जे स्वप्न होतं क्लासरूम ऑफिसर बनायचं त्याकडे वळवला पाहिजे. क्लासरूम ऑफिसर बनायचं स्वप्न हे 5वी पासूनच होतं, ज्यावेळेस मला चांगलं कळायला लागलं होतं त्यावेळेस. परंतु त्यावेळेस मला हे पण माहित होतं की बीटेक नंतर मला चांगल्या देशातल्या कॉलेजमधून क्वालिटी एज्युकेशन घेतलं पाहिजे, हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे. कारण की ही जी देश आहे, ही जी दुनिया आहे, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन इज एव्हरीथिंग, सगळीकडे स्पर्धा आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुमचा जो मॉरल कंपास आहे, ठीक आहे, तुमची जी विचार करण्याची शक्ती आहे, तुमचा जो अभ्यास आहे हा आगाढ असला पाहिजे किंवा प्रगाढ असला पाहिजे आपण म्हणतो. तर त्यासाठी मी बीटेक नंतर जाऊ शकत होतो, तरी पण मी मास्टर्स नंतर गेलो, कारण की मला देशातल्या टॉपच्या कॉलेजमधून शिकण्याची संधी मिळाली होती. मास्टर्स नंतर 20 लाखाचं पॅकेज मिळालं. माझ्या मनात काहूर चालत होती. संध्याकाळी बसलो मेसमध्ये जाऊन, सगळे मित्र गोळा झालेले, कोण रॅम्बस मध्ये प्लेस झालेलं, कोण इंटेल मध्ये प्लेस झालेलं, कोण सॅमसंग मध्ये प्लेस झालेलं, टेक्सास इन्स्ट्रुमेंट मध्ये प्लेस झालेले, वेगवेगळ्या बेंगळूर बेस्ड सेमीकंडक्टर कंपनी, लाखोचं पॅकेज, सगळे गप्पा हाणत, सगळे खुश. माझ्यासोबत काही 4-5 विद्यार्थी अजून होते माझ्यासोबत की त्यांना सुद्धा काय करायचं, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं होतं. परंतु ह्या ठिकाणी लागतं धाडस, आणि हे तुम्ही धाडस ठेवा. तुम्हाला तुमचे डिसिजन घेण्यापासून तुमच्यासाठी काय चांगली गोष्ट आहे हे तुम्हाला निवडण्यासाठी तुमच्याकडे धाडस ठेवा. तुम्हाला म्हणायचं ना, तुम्हाला सांगायला लागले की बाबा आज रानात जा, नाही मला शाळेत जायचंय, ह्याचं धाडस तुमच्याकडे असलं पाहिजे. आज ठीक आहे, आज सुट्टी घेतो, नाही मला सुट्टी घ्यायची नाही, मामाच्या गावाला जायचंय, नाही मला एकच दिवस जाणार, मी दुसऱ्या दिवशी महागारी गावात जाणार, मला शाळेत जायचं, हे धाडस तुम्ही ठेवा. त्यावेळेस संध्याकाळी लाखोचं पॅकेज घेऊन माझे सगळे मित्रमंडळी टेबलावरती चहा पित असताना गप्पा मारत बसले. आणि माझ्या सोबत जे 4-5 विद्यार्थी होते त्यांना पॅकेज मिळालं, पण त्यांना पण युपीसी करायची होती. त्यांना मी म्हटलं की मी पॅकेज घेणार नाही, मी पॅकेज सोडणार आहे. सगळे आवाक झाले.
जे आधी माझ्यासंग युपीएससीचं प्रोसेसचं प्रिपरेशन करणार होते ते मला म्हटले की बाबा मी कंपनी करत करत अभ्यास करणार युपीएससीचा, एवढं पॅकेज दिलं मी सोडणार नाही. मला माझ्या आईवडिलांवरती पूर्ण विश्वास होता, दादावरती पूर्ण विश्वास होता, तसं त्यांना पण माझ्यावरती पूर्ण विश्वास होता. म्हणजे पालकाची भूमिका काय असते ही गोष्ट मी सांगणार होतो. मी घरी कॉल केला, बापूला कॉल केला, आईला कॉल केला. बापू म्हटलं हे बघ आम्हाला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुला सोडायचं असलं तर सोड, तुला जे काय करायचं ते कर, आम्ही तुझ्या सोबत आहे, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. जर तुला नाही जमलं तर तू घरी ये, मी तुला बसून खाऊ घालतो. बस मला तेवढं पाहिजे होतं. मला अजून कुणाला सांगायची गरज नव्हती, ना मला मित्राला सांगायची गरज होती, ना कुठल्या लोकांना सांगायची गरज होती. माझे आईवडील माझ्यासोबत आहे, माझा जो डिसिजन आहे त्याच्यावर त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्या रात्री मी मेल लिहिला, मेल टाईप केला मॅनेजरला, त्यांना सांगितलं की मला युपीएससीची एक्झाम द्यायची आहे, मी तुमच्या कंपनीत जॉईन झालो तर मी पूर्णपणे तुमच्या कंपनीला वेळ देऊ शकणार नाही आणि ते मलाच व्यवस्थित नाही वाटणार, मी कंपनी नाही जॉईन करत आहे, मला युपीएससी प्रोसेस करायची आहे. 2 सेकंदाला कॉल आला त्या सरचा. त्यांनी सांगितलं की तू IISc बेंगलोर सारख्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधून एवढा सिलेक्ट झालेला आहे, तू तुझ्या शिक्षणाचा 1च वर्ष वापर कर, 1 वर्ष कंपनी जॉईन कर. कारण की माझं डिपार्टमेंट DESC डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टम इंजिनिअरिंग, ज्या डिपार्टमेंटच्या नावावरती सुद्धा नुसती प्लेसमेंटची कंपनी मिळायची. त्यांनी म्हटले की तू 1 वर्ष दे, तू विचार कर, मी तुला 2 दिवस देतो, रविवारी कॉल करतो. रविवारी कॉल केला त्यांनी, शरण हॅव यू डिसाइडेड, तू ठरवलंय का? मी म्हणलं येस सर आय हॅव डिसाइडेड, मी ठरवलेलं आहे. आय एम नॉट गोइंग टू जॉईन, मी जॉईन करत नाहीये. कॉल कटला. फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की नाही तर म्हटलोय आता जायचं कुठं, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात कशी करायची. आणि त्यावेळेस महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशिप एक्झाम आहे, स्कॉलरशिप एक्झाम द्यायची ठरवलं. घरच्याला माहित नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बँगलोर मधून ट्रॅव्हल्सनं आलो, सोलापूरला परीक्षा दिली, वापस गेलो. कारण ठरवलं होतं जोपर्यंत पुढली वाट फिक्स होत नाही मला ह्या वाटेनं जायचं आहे तोपर्यंत मी घरच्याच्या समोर जाणार नाही. सोलापूरला आलो, सोलापूरला परीक्षा दिली, ती वापस गेलो बँगलोरला. माझं तिथलं पूर्ण शिक्षण झालं, त्यामुळे मला माझ्या रूमच्या हॉस्टेलची जागा मिळत नव्हती. मी माझ्या ज्युनियरच्या रूम मध्ये राहिलो. पुन्हा कळलं स्पर्धा परीक्षा कॅन्सल झाली, स्कॉलरशिप एक्झाम कॅन्सल झाली, कुठं तर गोळ झाला. काही ठिकाणी कम्प्युटर व्यवस्थित ऑपरेट नाही केले गेले आणि गोळ झाला. पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 20-22 दिवस पुन्हा तिथंच काढलं त्या मित्राच्या रूम मध्ये. कसं हालायचं काढलं मला माहिती. त्यावेळेस वापस आलो पुन्हा. 22 जुलैला ती परीक्षा होती, 22 जुलैला ती परीक्षा दिली. 5 ऑगस्टला निकाल लागला. दिल्लीसाठी निवड झाली स्कॉलरशिप एक्झामिनेशनसाठी आणि त्यावेळेस ठरवली की आता घरी जायचं. घरी आलो, 1-2 आठवडे या ठिकाणी टाइम काढला, तिथून दिल्लीला भरारी घेतली. कधी थांबलो नाही, थांबायचं बिलकुल नाही. तुमचा जोपर्यंत प्रवास संपत नाही तोपर्यंत चालत राहायचं, मध्ये गॅप घ्यायचा नाही. 11वी-12वीला वाटलं की बाबा नीटची परीक्षा द्यायची आहे आणि नीटच्या परीक्षेसाठी खूप अभ्यास नाही झालाय, मग आता 1 वर्ष 11वीत गॅप घेऊया, बिलकुल घ्यायचा नाही. कधी सुद्धा गॅप घ्यायचा नाही. आज तुम्ही 2 तास अभ्यास करताय, उद्या पण 2 तास अभ्यास करा. आज तुम्ही 18 तास अभ्यास केला आणि पुढले 2 दिवस अभ्यास नाही केला, हे चुकीचं आहे. मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही की रोज 10 तास अभ्यास करा. रोज 2 तास अभ्यास करताय ना, उद्या पण 2 तास अभ्यास करा. पण अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. प्रवास तुमचा चालत राहिला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत नाही त्यावेळेस तुम्हाला वाटलं पाहिजे काय तर मला चुकलंय, मला काय तर मिसिंग आहे. तर 2018-19ला ज्यावेळेस दिल्लीमध्ये गेलो, युपीएससीची प्रोसेस सुरू झाली, त्यावेळेस जे वाजेनाम इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी नंबर लागला, त्या ठिकाणी बघितलं लाखो पोरं त्या ठिकाणी आलेत. एका रूम मध्ये 600 पोरं करतायत. अशा 20-30 बॅचेस एका इन्स्टिट्यूट मध्ये आहेत. त्यावेळेस टेन्शन यायला लागलं की एवढ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये, एवढ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये आपला मेळ लागेल का, आपला नंबर येईल का. परंतु नेहमी ध्यानात यायचं, आपला आईवडील शेतात काम करतात, आपल्या गावाच्या लोकांचा विश्वास आहे की हा क्लास 1 ऑफिसर बनणारच, मित्रांचा विश्वास आहे, सगळ्या शिक्षकांना माहित आहे की हा आपल्याला फेल नाही करणार, हा काही ना काही मोठा अधिकारी बनणार. सकाळी 6ला क्लास सुरू व्हायचा, त्याच्यानंतर लायब्ररी जाऊन बसायचो, रात्री 11ला वापस यायचो. 8 महिने असा अभ्यास केला की 2 वर्षापूर्वी मी युपीएससी क्लिअर झालोय. 2 वर्षामध्ये युपीएससी मी काय वाचलं नाही, पण आज सुद्धा जे युपीएससी मध्ये सिलेक्ट झाले त्यांच्यापेक्षा आर्टिकल माझे जास्त पाठ आहे. 4 दिवसामध्ये लक्ष्मीकांत बुक असायचं, स्पेक्ट्रमचं बुक असायचं. 4 दिवसामध्ये ती मोठी मोठी पुस्तकं जे पोरं एका युपीएससीच्या प्रोसेसमध्ये 2-3दा वाचतात, ती 2 पुस्तकं मी 4 दिवसाला रिवाइज करायची. आता सुद्धा त्या पुस्तकातला कोणाला कोणा माहित आहे. 6ला उठायचं, पोहे खायचे, लेक्चरला जायचं.
लेक्चर्स व्हायचे, तिथून लायब्ररी जॉईन करायची, लायब्ररीतून रात्री 11ला वापस यायचं. माझा एक मित्र होता, बबन म्हणून त्याचं नाव आहे, महाराष्ट्राचा होता, त्याच्या रूममध्ये मी राहायचो. आणि त्याची एकच, त्याला कळलेलं की अरे हा रूम मध्ये आलाय, हा खूप अभ्यास करतोय, तो मला काय करायचा, येऊन चेक करायचा. आणि ज्या ज्या वेळेस त्याने मला चेक केलं त्या वेळेस मी अभ्यास करत असायचो. त्याचा एकच डायलॉग असायचा, हा झोपतच नाही, हा नुसता अभ्यास करतो. आणि वर्गामध्ये ज्यावेळेस असायचो त्यावेळेस इतर मुलं ज्यावेळेस प्रश्न विचारायचे इंग्लिशमध्ये, त्यावेळेस मला वाटायचं मी पण विचारला पाहिजे. लवकर जायचं, पुढल्या बेंचवरती बसायचं, कुणी काही म्हणू द्या, प्रश्न विचारायचा. धाडस तुम्हाला ठेवावं लागणार, तुमच्या मनात तुम्हाला नेहमी असं ठेवावं लागणार की नाही मला करायचंय, मी तर कॉम्पिटिटिव्ह राहणार, सगळ्यासोबत कॉम्पिट करणार, सगळ्यामध्ये नंबर काढणार. तेवढ्या ह्याच्यामध्ये 8 महिने अभ्यास केला. त्या 8 महिन्यामध्ये पाय एवढा भक्कम झाला. मी का म्हणतोय हे की तुम्हाला आता 10वीचं जे वर्ष आहे ना ते तुमचा पाय आहे. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून सांगतो, 9वी 10वी तुमचा पाय आहे. हा पाया जर तुम्ही मजबूत केला, तुम्ही चांगलं पाठांतर केलं, चांगलं इंग्लिशचं ग्रामर केलं, इंग्लिश जे शब्दसाठा आहे, व्होकॅब्युलरी आहे ती लक्षात ठेवा चांगली. गणिताचे सगळे प्रॉब्लेम जे कॅल्क्युलेशन आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पाडे तुमचे, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी पाठ करा, रोज सवय लावा त्याची. आणि त्या 8 महिन्यामध्ये जो पाया घातला गेला त्याच्या जोरावरती यूपीसीच्या 3 एक्झाम क्लिअर केल्या. यूपीसी सीएफएफ असिस्टंट कमांडंट, यूपीसी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन, यूपीसी इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि त्यानंतर मग हैदराबाद या ठिकाणी पोलीस अकॅडमीमध्ये गेलो. यूपीसीचा प्रवास तर संपला होता, परंतु जे आपण म्हणतो ना की एकदा जी सवय लागते ती सवय पुन्हा जात नाही. त्यामुळे माणूस काय म्हणतो, आपण सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे सवय अशी लावायची ना चांगली असली पाहिजे. तिथून हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये गेलो. 2च मिनिटं घेतो, खूप वेळ झालाय. त्या ठिकाणी ॲथलेटिक्स असते. ॲथलेटिक्स म्हणजे लॉंग जम्प झाले, हाय जम्प झाले, तुमची 100 मीटरची रनिंग झाली, 400 मीटरची रनिंग झाली, राईट, भालाफेक झाला तुमचा किंवा गोळाफेक झाला, असे वेगवेगळे इव्हेंट असतात. त्या इव्हेंटमध्ये नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये 16 प्लॅटून असतात. 16 प्लॅटून म्हणजे 16 ग्रुप असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये 25-30 मुलं असतात, मुलं मुली दोन्ही मिळून, आणि अशा प्लॅटूनच्या स्पर्धा होतात. तर ह्या स्पर्धेमध्ये माझा प्लॅटून टॉप आला आणि त्या प्लॅटूनचा मी कॅप्टन होतो. म्हणजे आणि त्यामध्ये माझा मौल्यवान वाटा तुम्हाला सांगायचा झाला तर जॅव्हलिन थ्रो मध्ये जो भालाफेक असतो त्याच्यामध्ये गोल्ड आहे मला, हाय जम्प जे असते त्याच्यामध्ये गोल्ड आहे मला, रिले आहे त्याच्यामध्ये सिल्वर आहे, जो रस्सी खेच असते त्याच्यामध्ये गोल्ड आहे. तर सांगायचं हे आहे मला तुम्हाला की एकदा तुमच्यामध्ये ती निर्माण झाली धमक तर तुम्ही कुठेही गेल्याने त्याचा इम्पॅक्ट करू शकता. आणि स्पोर्ट्सवरती तुम्ही लक्ष द्या. काही मुलांना ठीक आहे बाबा अभ्यास झाला आता तुम्हाला बोर झाले, स्पोर्ट्स खेळा तुम्ही. हा खो खो आहे, खो खो खेळा, कबड्डी खेळा, रनिंगला जावा, रनिंग करा. कारण की ह्या क्षेत्रामध्ये पण तेवढंच तुमच्यासाठी पोटेन्शियल अवेलेबल आहे. काही जणांना असू शकतं, काही जणांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही येत. म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्यासाठी सगळं संपलंय असं नाहीये. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं पाहिजे की ठीक आहे मला अभ्यासामध्ये मन लागत नाही, मी खेळामध्ये राहायचं करून दाखवतो, बाकी फिरायचं नाही बोंबलत. तुम्ही शूज घाला, घरच्याला महाग लागा, शूज आणा, तुम्ही रनिंगला जावा, लॉंग जम्प करा, हाय जम्प करा. आणि ज्यावेळेस तुम्ही 10वीच्या नंतर 11वी 12वी जाताल किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाताल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तिथं असा प्लॅटफॉर्म मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्किल काय करणार दावणार. आणि ज्यावेळेस त्यांना कळेल की अरे हा खूप भारी खेळतो, कारण की आपल्याला माहित नसतं की आपल्यामध्ये हे पोटेन्शियल आहे सुरुवातीला. ज्यावेळेस मी एनपीएसचा ॲथलेटिक्सचा विनिंग कॅप्टन झालो त्यावेळेस मी तिथे गेलो आणि त्यावेळेस त्या ठिकाणच्या मला कोचने सांगितले की जर तुम्हाला ट्रेनिंग दिलं तर तुम्ही नॅशनल लेवलचे ॲथलेट बनू शकता. म्हणजे सुरुवातीपासून मी जर सुद्धा खेळामध्ये अजून लक्ष दिलं असतं, मी अभ्यासामध्ये देत होतो, पण खेळामध्ये मी लक्ष दिलं असतं तर नक्कीच नॅशनल किंवा ऑलिम्पिक खेळलो असतो याचा मला विश्वास आहे. त्यामुळे जे अभ्यासामध्ये इंटरेस्टेड नाहीये, ज्यांना वाटतं की ठीक आहे बोर झाला आता अभ्यास करू, खेळ खेळा. 2 गोष्टी मी नेहमी सांगतो, ते तुम्हाला पण सांगतो. लाईफ मध्ये कुठल्याही गोष्टीच्या आहारी जायचं नाही. वाईट गोष्टीचा म्हणतो मी, ती खूप छोटी गोष्ट असू शकते, चहा प्यायची असू शकते, सिगारेट असू शकते, तंबाखू असू शकते, दारू असू शकते, सगळ्यासाठीच गोष्ट लागू. कुठल्याच गोष्टीच्या वाईट गोष्टीच्या आहारी जायचं नाही. एखाद्या तुमच्याकडून चुकून झालं, ठीक आहे तंबाखू खाल्ली तुम्ही, असं नाही की तुम्हाला तंबाखू शिवाय
ही झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही सांगायची मला की लाईफ मध्ये तुम्हाला जे काय बनायचं आहे त्यासाठी रोज तुम्ही 1% द्या. तर मला इथं येऊन आज तुमच्यासाठी खास सांगायचं होतं की तुम्ही जिद्दीनं करा, ध्येयानं करा. तुमच्या पुढे चॅलेंजेस, आव्हानं खूप आहे, पण त्याला डगमगून जाऊ नका. तुमच्यावरती विश्वास ठेवा आणि सिरियसली अभ्यास करा. जोपर्यंत तुम्ही शालेय जीवनामध्ये आहे त्यावेळेस शालेय जीवनातलं जे सक्सेस आहे, जे यश आहे, ते मिळवण्यासाठी धडपड करा. नेहमी तुमच्या आई वडिलांचा संघर्ष तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. गावाच्या लोकांची, तुमच्या मित्रांची, मैत्रिणीची जे तुमच्याकडे एक्सपेक्टेशन आहे, हा चांगलं करेल, काहीतरी अभ्यास करेल, गावाचं नाव मोठं करेल, परिवाराचं नाव मोठं करेल, ते नेहमी तुमच्या मनामध्ये ठेवा. ती गोष्ट तुम्हाला हितच नाही तर हिथून ज्यावेळी तुम्ही बाहेर जाल, नेहमी ती गोष्ट तुम्हाला मोटिवेट करत राहील. मला इथं बोलण्याची संधी सरांनी दिली, त्याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे. मी माझं भाग्य समजतो. मी सरांना काही म्हटले, सर म्हटले की आज बोलताय का उद्या बोलताय. मी म्हटलं सर शाळेसाठी मी काहीही सॅक्रिफाईस करायला तयार आहे. म्हणजे लिटरली कॉल्सवर कॉल्स येतात तरी मी कधी अटेंड करत नाहीये, कारण की एवढं बिझी रुटीन राहतं आणि गावापासून खूप लांब आहे, टाइम द्यायला खूप हे पडतं. परंतु सरांनी सांगितलं आणि मला, मी ती माझा हे समजतो, भाग्य बी समजतो, माझी जबाबदारी बी समजतो. आणि ह्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आणि मला माहित आहे की इथं बसून ऐकणे किती डिफिकल्ट आहे. बोलणाऱ्यापेक्षा इथं बसून ऐकणे खूप डिफिकल्ट आहे, खूप अवघड आहे. ते तुम्ही केलं. खूप साऱ्यांनी होकार पण दिला, मान डोलत की यस आम्ही करतोय, आम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवतो. आणि तुम्हाला नक्की ह्या ठिकाणी जसं तुम्ही बोललाय तसं मी पण इथे या ठिकाणी बोलतो असं तुम्ही इनडायरेक्टली सांगितलंय. बरोबर की नाही? तुम्हा सगळ्यांसाठी माझ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.